सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह पूर्ण देशभरात रक्ताचा तुटवडा जाणवत असतानाच सामाजिक बांधिलकी जोपासत सकल मराठा समाज तसेच मराठा क्रांती मोर्चा पुरंदर यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत सासवड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी 316हून अधिक रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग घेत रक्तदान करत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानितही करण्यात आले। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत या रक्तदान शिबिराचे आयोजन सासवड येथील शिवतीर्थावर करण्यात आले होते। सध्या महाराष्ट्र राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे हे रक्तदान शिबिर घेण्यात आले होते। रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते। रक्ताला जात नसते, सर्वांचे रक्त एकच असते याची प्रतीती आज सासवड येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरातून आली। पुरंदरमधील सर्व समाजातील बांधवांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। महिलांची व तरुणांची लक्षणीय संख्या यावेळेस होती। या शिबिराचे महत्त्व म्हणजे ज्यांनी रक्तदान केले त्यांना महाराष्ट्रात कुठेही रक्ताची गरज भासली तर त्वरित रक्ताचा पुरवठा करण्यात येणार असून याबाबतची माहिती पुरंदर ब्लड बँक सासवड तसेच अक्षय ब्लड बँक हडपसर यांच्या संचालकांनी यावेळी दिली। या रक्तदान शिबिरासाठी उद्योजक अनिल बापू जगताप, नंदू बापू जगताप, अभिजित जगताप, हर्षवर्धन पायगुडे, स्वप्नील गायकवाड, महेश सनस, अमोल कड, आकाश शेळके, योगेश कोलते, संदीप राऊत, राहुल कामटे, रामदास तात्या बोरकर, बालचंद्र जाधव, संतोष दादा जगताप, पांडुरंग जगताप, सचिन मुकाशे, निखिल सावंत, संदीप कामते, स्वीकार निगडे, प्रभाकर आडेकर, गणेश बोरकर, शुभम कामते या सर्वांनी या शिबिराचे नियोजन व व्यवस्थापन केले होते। यावेळी रक्तदात्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती। शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संतश्रेष्ठ स्वातंत्र्याच्या पुण्यनगरीमध्ये सकल मराठा समाजाच्या सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज खऱ्या अर्थानं सर्वच समाज बांधवांच्या सहकार्याने आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलं होतं। विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सर्वच जाती धर्माच्या सर्वच समाज बांधवांनी या रक्त संकलनामध्ये चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवून एक वेगळी ऊर्जा आणि उत्साह आणि वेगळं सामाजिक उत्तरदायित्व रक्त संकलनामध्ये दाखवलं। निश्चितपणे हे कौतुकास्पद असंच आहे। खरं तर रक्ताला कुठली जात नसते, सर्व जातीपातीचे मुखवटे आणि जातीपातीची पादत्राणे खऱ्या अर्थाने त्या एका मंडपाच्या बाहेर काढून आल्यानंतर मंडपामध्ये आल्यानंतर ते उरतं ते फक्त रक्तदान हे श्रेष्ठ दान। आणि निश्चितपणे हीच आम्हा सर्व मराठा बांधवांना स्वराज्याची शिकवणे नव्हे, संपूर्ण महाराष्ट्राच्या मातीत राहणाऱ्या सर्वच जाती धर्मातल्या लोकांना हीच शिकवण स्वराज्याने दिलेली आहे। आणि त्या स्वराज्याच्या शिकवणुकीवर चालणारा हा पुरंदरमधील संपूर्ण समाज बांधव आणि या समाज बांधवांच्या सहकार्याने आजचं हे यशस्वी असं रक्तदान शिबिराचं रक्त संकलित करण्याचं आयोजन करण्यात आलं। विशेष करून या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेणाऱ्या सर्वच बांधवांचं, भगिनींचं आणि विशेष करून सकाळी 8 वाजल्यापासून रक्त संकलित करण्यासाठी त्यांनी विशेष अशी मेहनत घेतली। ते अक्षय ब्लड बँकेचे सर्व कर्मचारी, सर्व डॉक्टर्स, नर्सेस तसेच पुरंदर ब्लड बँकेचे देखील सर्व कर्मचारी आणि डॉक्टर्स यांचं देखील मी समस्त समाज बांधवांच्या वतीने, मराठा समाज परिवाराच्या वतीने मनापासून कौतुक करतो की आज आपण देखील एवढ्या उत्साहामध्ये आणि एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये हे शिबिर झालेलं असताना, यशस्वी झालेलं असताना आपण देखील सकाळपासून कुठे हल्ला नाही किंवा कुठलेही कारण देखील दिलं नाही। मध्यंतराच्या काळात देखील आपण जेवायला देखील थांबला नाही, हे देखील विशेष उल्लेख करावी अशीच बाब। सकाळपासून आम्ही बघतोय बरेचसे बांधव तिथे सकाळपासून हातातली सर्व कामे सोडून या ठिकाणी सकाळपासून थांबून विशेष निमंत्रितांमध्ये खऱ्या अर्थानं नामोल्लेख करावा अशी बरीच लोक इथं उपस्थित आहेत। त्याच्यामध्ये आदरणीय नगरसेवक आदरणीय नंदू बापू जगताप असतील, मगाशी कोणीतरी उल्लेख केला पुरंदरचे जरांगे पाटील म्हणून, आणि ते खऱ्या अर्थानं इथं आमचे स्वप्नीलजी गायकवाड आहेत, महेशजी सनस आहेत, जाधव साहेब आहेत, गड साहेब आहेत, कुंभारकर आहेत, आमचे बंधू पांडुरंग जगताप आहेत, संतोषजी भोसले इथं उपस्थित आहेत। सर्वच आणि
ज्यांनी ज्यांनी रक्तदान केले त्यांचं परत एकदा पुनश्च एकदा सकल मराठा समाजाच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि अशीच सेवा रक्तदानाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात देखील आपण सर्व बांधव करत राहा एवढंच ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या आणि अशा अनेक माहितीसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण KP न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.